महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या संदर्भात आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्य आराखड्याअंतर्गत पोलीस विभागातील अनुकंपा नियुक्त्या मिशन मोडवर राबवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले आहे। पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणारे अनेक तरुण भरतीची प्रतीक्षा करीत असतात। पोलीस बनण्यासाठी नियमित सराव करताना तरुण नजरेस पडत असतात। ऑक्टोबरमध्ये 10,000 पोलिसांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। या भरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पोलीस भरती केली जाणार आहे। यानंतर 10,000 पोलिसांची निवड केली जाईल। सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीत बॅट्समॅन, चालक शिपाई, पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार देखील असणार आहेत। उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे। अर्ज शुल्क 1,000 रुपये असणार आहे। त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्याच जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे। मुंबई पोलीस बनण्याचे स्वप्न बाळगणारे अनेक तरुण भरतीची प्रतीक्षा करीत असतात। पोलीस बनण्यासाठी नियमित सराव करताना तरुण नजरेस पडत असतात। ऑक्टोबरमध्ये 10,000 पोलिसांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मुंबईत सर्वप्रथम 8 तासांच्या ड्युटीची अंमलबजावणी करण्यात आली आणि ती आता राज्यभर लागू झाली आहे। उत्सव, बंदोबस्त किंवा आपत्कालीन परिस्थितीत काही वेळा अपवाद असेल तरी एकूणच पोलीस कर्मचारी 8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करत आहेत। याशिवाय साप्ताहिक सुट्टीही लागू करण्यात आली असून विशेष कारणास्तव न मिळाल्यास त्यांच्या मोबदल्यात एनकॅशमेंटची रक्कम वाढवण्यात आली आहे। गृहनिर्माणाच्या संदर्भातही मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवले जात आहे। नवी मुंबईत 10,000 सदनिकांचा प्रकल्प सुरू असून पोलिसांसाठी सहकारी गृहनिर्माण संस्था उभारणाऱ्यांना शासनाकडून विशेष सहाय्य दिले जात आहे। तालुका व जिल्हा स्तरावरही अशा योजना गतिमानपणे सुरू आहेत। सरकार पोलिसांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कटिबद्ध आहे। त्यांच्या सेवेला प्रतिष्ठा मिळावी, तणावमुक्त वातावरण ते कर्तव्य बजावावं यासाठी शासन स्तरावर अनेक सुधारणा व उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।